Welcome students to the Pandre classes. Here I am Pandre teacher and we have to take the science of standard 8 and the first chapter is the living world and classification of microbes. याचं मराठी भाषांतर आहे जग सजीवांचे आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. तर आपण बघणार आहे या चॅप्टरला की सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण कसे करायचे आणि सजीवांचं जग कसं आहे. तर त्यातला पहिला पॉइंट आहे द फर्स्ट पॉइंट इज द बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय तर जैवविविधता. जगामध्ये खूप प्रकारचे सजीव आहेत, त्यांच्यामध्ये कितीतरी विविधता असतात. ती विविधता कशी असते हे बघणार आहे. अँड नीड्स ऑफ क्लासिफिकेशन आणि वर्गीकरणाची काय गरज आहे, काय आवश्यकता आहे, तर याचा आपण स्टडी करूया. पहिल्यांदा बघूया इंट्रोडक्शन. तर जेवढे काही ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑन द अर्थ हॅव अडॉप्टेड अकॉर्डिंग टू जिओग्राफिक रिजन. जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांनी काय काय केलं आहे, ते कसे जगतात बघूया. जिओग्राफिक रिजन, देन फूड इंजेक्शन, डिफेन्स. तर जेवढे ऑर्गॅनिझम्स आहेत अर्थवर जेवढे काही प्राण्यांची विविधता आहे तर ते त्यांनी जुळवून घेतलंय. कशाशी जुळवून घेतलंय, जीवन जगताना त्यांनी जुळवून घेतलंय. जुळवण्याची पद्धत तरी कशी की जसं जिओग्राफिक रिजन असेल, जशी भौगोलिक परिस्थिती आहे त्या भौगोलिक परिस्थितीनुसार, नंतर त्यांच्या खाण्यापिण्याच्या पद्धती, फूड इंजेक्शन आणि संरक्षण यंत्रणा ह्यानुसार त्यांनी जीवन जगण्याची पद्धती स्वीकारली आहे. आणि जेव्हा ते जीवन जगतात तर मेनी डिफरन्सेस आर ऑब्झर्व्ड. तर त्यांच्यामध्ये बरेचसे डिफरन्स येत राहतात, बरेचशी विविधता येत राहते. आणि जे काही असतात ऑर्गॅनिझम त्यांच्या आपसातच स्पीसीजमध्ये, आपसातच ज्या प्रजाती आहेत त्यांच्यामध्ये पण हा फरक येत जातो, डिफरन्स येत जातो. आणि डिफरन्स येताना त्यांच्यामध्ये बदल होत जातात, व्हेरिएशन्स होत जातात. एक साधंसं एक्झाम्पल घेऊ आपण, एक एक्झाम्पल घेऊ. एकच प्रजाती पण त्यांची जगण्याची पद्धत वेगवेगळी आहे. आपण त्याला म्हणूया जिओग्राफिक रिजननुसार किंवा फूड इंजेक्शन करण्याच्या त्यांच्या पद्धती बघा. एक एक्झाम्पल घेऊ आपण, दॅट इज द टायगर अँड कॅट. आता हे दोन्हीही जे आहेत दिसायलासारखे आहेत, म्हणजे त्यांची जे आहेत प्रजाती ही सेम आहे, फक्त त्यांच्यामध्ये विविधता आली आहे, बायोडायव्हर्सिटी आलेली आहे जिओग्राफिक रिजननुसार. म्हणजे टायगर हे कुठे राहतात तर हे राहतात जंगलमध्ये, आणि कॅट ही कुठे, ही पाळीव प्राणी आहे. आणि त्यामुळे जरी एकाच प्रकारचे ॲनिमल जरी असले तर त्यांच्यामध्येही जैवविविधता, स्वतः एकाच स्पेसीसमध्ये ही जैवविविधता आलेली आहे. तुम्ही त्यांची ॲपिरन्स सारखे आहेत, फक्त एक आकाराने छोटी आहे, आकाराने मोठे आहे, आणि त्यांच्या अन्न खाण्याच्या पद्धती पण ह्या वेगवेगळ्या आहेत. ओके, त्यांची डिफेन्स, संरक्षण यंत्रणा पण वेगळी आहे. वाघ आपले संरक्षण स्वतः करतो, म्हणजे हा हल्ला करतो आणि त्याचं हल्ला करून त्याची खाण्याची पद्धत कशी आहे तर तो प्राणी फाडून खातो. त्या मानाने कॅट जी आहे ती पाळीव या गटातही मोडते आणि ती पोळी वगैरे असले जे आहे आपण जे अन्न शिजवतो ते खात असते ती. तर अशा प्रकारे त्यांच्या खाण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहे. नंतर त्यांच्या जिओग्राफिक रिजन म्हणजे ते भौगोलिक परिसरावर वेगवेगळ्या ठिकाणी राहतात आणि त्यांची स्वतःची संरक्षण करण्याची पद्धत पण वेगवेगळी आहे. हे एक साधं एक्झाम्पल तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता आपण दुसरं बघूया, दॅट इज द जे रॉबर्ट विटेकर, एक अमेरिकन इकॉलॉजिस्ट होऊन गेला होता रॉबर्ट विटेकर. बघूया आपण रॉबर्ट विटेकर बद्दल. रॉबर्ट विटाकर जो अमेरिकन इकॉलॉजिस्ट होता, तर त्याने काय केलंय, अमेरिकन इकॉलॉजिस्ट म्हणजे पर्यावरणवादी. तर हा एक अमेरिकन पर्यावरणवादी होता. त्यांनी पर्यावरणवादी
तर त्याने 1969 मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात, सजीव जे असतात, त्यांचे पाच गटात वर्गीकरण केलेले आहे. आणि हे 5 गट म्हणजे कोणकोणते? तर फर्स्ट जो ग्रुप आहे, दॅट ग्रुप इज द कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. म्हणजे सेलचं स्ट्रक्चर किती कॉम्प्लेक्स आहे, किती सोपं आहे त्यानुसार. नंतर दुसरा जो गट आहे त्यानुसार त्यांनी केलेला आहे. आता कॉम्प्लेक्सिटी म्हणजे, आणि दुसरा पहिले गट बघून घ्या आपण. दुसरा आहे दॅट इज द कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स. तर जी पहिली कॉम्प्लेक्सिटी आहे ती कॉम्प्लेक्सिटी कशामध्ये आहे? तो ऑर्गॅनिझम हा, बघा, रॉबर्ट विटाकरनी 2 गटामध्ये वर्गीकरण केलेले आहे. दॅट इज क्लासिफाईड द ऑर्गॅनिझम्स इनटू ग्रुप कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स. कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर यामध्ये सेल ही कशी आहे, थोडंसं हा भाग रफ करते. सेल ही कशी आहे बघूया आपण. सेल ही 2 प्रकारची आहे. त्यांनी 2 प्रकारात सेल पेशी, त्याचं 2 प्रकारात वर्गीकरण केलंय. 2 प्रकार काढूया. तर सेल ही आहे प्रोकॅरियोटिक, दॅट इज प्रोकॅरियोटिक, आणि दुसरी सेल आहे कशी आहे? युकॅरियोटिक. म्हणजे सेलचे 2 प्रकारात त्यांनी वर्गीकरण केलेले आहे. प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे काय? तर तुम्हाला माहिती आहे, पेशीमध्ये नेहमी न्यूक्लियस असतं, आणि न्यूक्लियस असतं त्याला एक मेम्ब्रेन असतं. आतमध्ये हे न्यूक्लिअर मटेरियल आहे, त्याला एक मेम्ब्रेन असतं, त्याला एक असं पटल असतं, पडदा असतो. म्हणजे आतमधलं न्यूक्लिअर मटेरियल हे बाहेर येऊ शकत नाही. तर ज्या सेलमध्ये न्यूक्लिअर मटेरियल हे बाहेरच्या एका मेम्ब्रेननी बाउंड केलेले आहे, त्याला पॅक करून टाकलेलं आहे, म्हणजे आतमधलं मटेरियल बाहेर येऊ शकत नाही, म्हणजे सेपरेट आहेत. सायटोप्लाझम आणि न्यूक्लिओप्लाझम हे एकत्र येऊ शकत नाही. तर अशा सेलला म्हणतात युकॅरियोटिक सेल. आणि ही हायर ॲनिमलमध्ये असते. काही एक पेशीय सजीव किंवा 1 सेल ऑर्गॅनिझम जे असतात, 1 सेल्ड ऑर्गॅनिझम, त्यांच्यामध्ये पण ही सेल आढळते. आणि ही सेल म्हणजे अतिशय लोअर ॲनिमल जे असतात, जसं बॅक्टेरिया वगैरे, त्यांच्यामध्ये ही सेल असते. त्यांच्या न्यूक्लिअर मटेरियल म्हणजे आता आतमधलं मटेरियल आहे, जसं इथलं आतमधलं मटेरियल हे DNA होते, तर इथे पण DNA आहे, पण याला असं मेम्ब्रेन नाही आहे, त्याला कोणतंही कवर नाही आहे, म्हणजेच विदाऊट न्यूक्लिअर मेम्ब्रेन. इथं न्यूक्लिअर मेम्ब्रेन. तर अशी सेल युकॅरियोटिक, आणि ज्याला न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाही अशी सेल म्हणजे प्रोकॅरियोटिक. तर ही आढळते बॅक्टेरियामध्ये. ही सेल जी आहे ती बॅक्टेरियामध्ये असते. तर त्यांनी सेल स्ट्रक्चर 2 प्रकारे वर्गीकरण केलं आहे. एक सेल आहे प्रोकॅरियोटिक आणि दुसरी आहे युकॅरियोटिक सेल. ओके. नंतर आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम. आता दुसरा पॉईंट आहे कॉम्प्लेक्सिटी. तो ऑर्गॅनिझम, तो सजीव हा कसा आहे? तो युनिसेल्युलर आहे की मल्टीसेल्युलर आहे? बघा, परत त्यांनी 2 गटात वर्गीकरण केलंच, मल्टीसेल्युलर. आता हा सजीव आहे, ही सेल होती. तर युनिसेल्युलर, तो सजीव एक पेशीय आहे की बहुपेशीय आहे? तर एक पेशीय सजीव जसे छोटे छोटे सूक्ष्मजीव असतात, बॅक्टेरिया वगैरे, तर ते क्लोरेला ही एक सेल आहे, तर ती एक पेशीय सजीव आहे. तर त्या प्रकारे त्यांनी त्या 2 गटामध्ये वर्गीकरण केले, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स. ओके. आता पुढचा जो भाग आहे दॅट इज द मोड ऑफ न्यूट्रिशन. बघा, रॉबर्ट विटेकरनी हळूहळू क्लासिफिकेशन करायला सुरुवात केली. पहिले आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल्स, 2 प्रकारचे असं सांगितलं. नंतर कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम, हे सुद्धा 2 प्रकारचे असतात, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. नंतर तिसरं आहे दॅट इज द मोड ऑफ न्यूट्रिशन. हे तुम्हाला समजलंय ना? ओके.
Mode of nutrition. Third point. The mode of nutrition. म्हणजेच काय, अन्न ग्रहण करण्याच्या पद्धती. तर अन्न ग्रहण करण्याच्या कोणकोणत्या पद्धती आहेत त्यानुसार त्यांनी ऑर्गॅनिझमला विभागलं आहे किंवा त्यांचं वर्गीकरण केलं आहे. तर काही काही जे आहेत ऑर्गॅनिझम सजीव, ते दॅट इज दे आर द ऑटोट्रॉपिक. त्यात परत त्यांनी वर्गीकरण केलं आहे मोडमध्ये. काही सजीव ऑटोट्रॉफिक आहेत, काही सजीव हेटेरोट्रॉफिक आहे. हेटेरोट्रॉफिक. तर काही सजीव जे आहेत ते सॅप्रोफायटिक आहेत. सॅप्रोफायटिक. आता इथे ऑटोट्रॉपिक म्हणजे काही सजीव हे स्वयंपोषी आहेत. म्हणजे बघा, अन्न खाण्याच्या पद्धती कशा आहेत, हे स्वतःचं अन्न स्वतःच तयार करून खातात. हेटेरोट्रॉपिक म्हणजे परपोषी. हे सजीव दुसऱ्यांनी त्या जे अन्न तयार केले त्यावर जगतात. जसं आपण हेटेरोट्रॉपिक, ह्युमन बिईंग हेटेरोट्रॉपिक आहेत. आणि ते कशा जगतात, प्लांट्सवर. आपण म्हणजे भाज्या खातो तर आपण परपोषी आहोत. भाज्या किंवा आपण जेवण करतो ते झाडांपासून तयार केलेलं असतं, आपण परपोषी आहोत. हे जे आहेत ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वयंपोषी, हे कोण आहेत, हे ऑर्गॅनिझम म्हणजे झाड आहे. ते स्वतःचं अन्न स्वतःच तयार करतात आणि स्वतःच खातात. आणि सॅप्रोफाइट म्हणजे असे की जे डेड वर जगतात, म्हणजे मृतोपजीवी. जसं की फंगस म्हणजे मराठीत त्याला बुरशी, हा जो प्रकार आहे फंगस. तर ही कशी असते, मृतोपजीवी असते. म्हणजे ती कशावरही वाढते, एखाद्या जे कुसके नासके पदार्थ जे असतात त्याच्यावरती वाढते. तर त्याला मृत किंवा जे सजीव मृत पावतात त्यांच्या बॉडीवर जे काही तयार होत असतात सजीव, तर ते मृतोपजीवी सजीव असतात. फंगस हा एक प्रकार त्यात मोडतो. चौथा प्रकार रॉबर्ट व्हिटेकरने क्लासिफायसाठी घेतलेला आहे, तो म्हणजे लाईफस्टाईल. आता ही जगण्याची लाईफस्टाईल कशी असते, तर काही जे असतात ते प्रोड्युसर्स असतात, स्वतःच प्रोड्यूस करतात. दॅट इज दे आर द प्लांट्स. लाईफस्टाईल, प्लांटची लाईफस्टाईल काय आहे, तर ते प्रोड्युसर्स आहेत. आणि दुसरे आहेत दॅट इज द कन्झ्युमर्स, फक्त खाण्यासाठीच. कन्झ्युमर यांची लाईफस्टाईल काय आहे, कन्झ्युम म्हणजे दुसऱ्यांवर जगणारे, फक्त अन्न ग्रहण करणारे, कन्झ्युम करणे, खाणे. तर काही फक्त खाणारे असतात, तर खाणारे. आणि खाणाऱ्याच्या प्रकारामध्ये आपण मोडतोय ते आहेत, आपण देखील एक ॲनिमल आहे. ह्युमन बिईंग इज अ ॲनिमल. तर हा कन्झ्युमर हे देखील ॲनिमल्स आहे. तर तिसरा प्रकार आहे डिकम्पोजर्स. यांची लाईफस्टाईल फक्त डिकम्पोज, विघटन करायचं. जसं की सॅप्रोफाइट्स. डिकम्पोजर्स हे सूक्ष्मजीव असतात, विघटन करतात. जे जो काही कचरा आहे, भाज्या पालापाचोळा, याचं विघटन करून त्याचं खत तयार करणे. तर असे असतात काही सूक्ष्मजीव, त्यांना डिकम्पोजर्स म्हणतात. तर हे डिकम्पोजर्स कोण आहे, सॅप्रोफाइट किंवा डिकम्पोजर्स हे फंगाय पण असतात. तर ह्यांची ही लाईफस्टाईल आहे. काय लाईफस्टाईल आहे, ते फक्त प्रोड्युसर राहू शकतात, ते कन्झ्युमर्स राहू शकतात किंवा डिकम्पोजर्स राहू शकतात. असे 3. आणि चौथा आहे फायलोजेनेटिक रिलेशनशिप. पाचवा प्रकार आहे फायलोजेनेटिक रिलेशनशिप. फायलोजेनेटिक रिलेशनशिप म्हणजे काय, तर हे असतात सजीवांमध्ये सतत बदल होत जातो. आणि हा बदल असतो प्रोकॅरियोटिक टू युकॅरियोटिक. म्हणजे अशा त्यांनी रिलेशन शोधून काढलं की एक प्रोकॅरियोटिक सेल आहे, तिचं हळूहळू रूपांतर हे
युकॅरियोटिकमध्ये होत जातं. त्या एक पेशीय सजीव आहे, बरेच कोट्यावधी वर्ष लागतात असे रूपांतर व्हायला, आणि मग ती सेल काय तयार होते, युकॅरियोटिक. म्हणजे न्यूक्लिअर मेम्ब्रेन नसलेली जी सेल आहे ती न्यूक्लिअर मेम्ब्रेन असलेली सेल तयार होते. म्हणजे प्रोकॅरियोटिक टू कॅरिओटिक टू युकॅरियोटिक. तर अशा प्रकारे याला म्हणतात फायलोजेनेटिक रिलेशनशिप. तसंच दुसरं आहे युनिसेल्युलर पासून, म्हणजे एक पेशीय सजीवापासून बहुपेशीय सजीव तयार होत जातो. मल्टी सेल्युलर या प्रोसेसला इव्हॉल्युशन म्हणतात, उत्क्रांती. युनिसेल्युलर पासून मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम किंवा सजीव तयार होणे, या खूप मोठा कालावधी याला गेलेला आहे. आणि आज आपण जे दिसतोय मल्टीसेल्युलर बहुपेशी ऑर्गॅनिझम, आपण सजीव आहोत, ते आपण युनिसेल्युलर पासूनच तयार झालेले आहेत. तर याला म्हणतात रिलेशन झालंय. यांच्यामध्ये संबंध कसा होता, तर त्यांचा संबंध युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर, प्रोकॅरियोटिक टू युकॅरियोटिक, हा देखील काय रिलेशनशिप, म्हणजे ही झाली फायलोजेनेटिक रिलेशनशिप. तर यानुसार त्यांनी काही ऑर्गॅनिझम्स हे क्लासिफाय केलेले आहेत. आपण हा पॉईंट समजलाय मुलांना, नीट समजून घ्या वाटले. देन पुढचं बघूया आपण 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम. आता हे जे आपण पाहिलं रॉबर्ट व्हिटेकरची, आपण आता हेच 5 किंगडम जरा व्यवस्थित करून घेऊ. 5 किंगडम क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम्स. First 5 kingdom classification of organisms. तर 5 किंगडम क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम मध्ये आपण बघूया की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हे 5 किंगडम मध्ये कसे विभागले गेलेले आहेत. ऑर्गॅनिझम सजीव, सजीवांचे वर्गीकरण किती क्लासिफिकेशन, किती किंगडम मध्ये, 5 राज्यांमध्ये त्यांना विभागलंय. ती 5 राज्य आपण बघूया. पहिलं आहे दॅट इज द प्रोकॅरियोट. आता आपण इथे यांचं क्लासिफिकेशन करून घेऊ. द फर्स्ट आणि हिअर इज द सेकंड. तर बघूया आपण पहिल्यांदा इथला, that is the prokaryotic या prokaryotes आणि दुसरा जो आहे हा झाला प्रोकॅरियोट्स, आणि दुसरा आहे that is the eukaryotes, EUKARYOTES. म्हणजे पहिला आहे ज्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाही, किंवा जे केंद्रक आहे, केंद्रकाला त्याला वरून एक पटल नाही आहे, पडदा नाही आहे, किंवा त्याला बाउंड्री नाही आहे. तर अशा सेल 2 प्रकारच्या, एक प्रकारची प्रोकॅरियोटिक, आणि या सेलमध्ये काय केंद्रकाभोवती किंवा न्यूक्लियस भोवती काय एक पडदा आहे, इथे नाही आहे, म्हणून ही प्रोकॅरियोटिक सेल. 2 सेल झाल्या पहिल्यांदा, फर्स्ट क्लासिफिकेशन झालंय. नंतर युकॅरियोटिक सेल ह्या 2 प्रकारच्या असतात. ही तर फक्त एक पेशीय सजीव असते, पण युकॅरियोटिक अशा सेल तर ह्या 2 प्रकारच्या मध्ये विभागल्या आहेत. आणि त्या आहेत दॅट इज द युनिसेल्युलर, आणि दुसरी आहे मल्टीसेल्युलर. म्हणजे युकॅरियोटिक सेल ही एक पेशीय सजीवामध्ये पण असते, एक पेशीय सजीव यांच्या मध्ये पण ही सेल असते. आणि दुसरा आहे बहुपेशीय सजीव, बहुपेशीय सजीव जसं की आपण ह्युमन बीइंग,
आपल्या बॉडीमध्ये पण अशाच प्रकारच्या सेल्स असतात, ज्यामध्ये एक न्यूक्लियस असते आणि न्यूक्लियसवरती कवर असतं. तर बहुपेशीय सजीव मानव किंवा इतर प्राणी पण, आणि एक पेशीय सजीव म्हणजे छोटे छोटे ऑर्गॅनिझम्स वन सेल असलेले. नंतर युनिसेल्युलर जे असतात त्यांचा परत त्याचं एक्झाम्पल आहे, हा एक भाग बघूया आपण प्रोकॅरियोटिकमध्ये. त्याचं जे किंगडम आहे त्या प्रोकॅरियोटिकचं, तर यामध्ये आहेत हे सर्व कसे असतात युनिसेल्युलर. आणि यामध्ये किंगडम 1, आता 5 किंगडम आहे ना, हा पहिला किंगडम आहे किंगडम 1, म्हणजेच हा पहिला किंगडम झाला. नंतर याच्या युनिसेल्युलरमध्ये आपण परत याचे किंगडम करूया. युनिसेल्युलर म्हणजे फंगाय, युनिसेल्युलरमध्ये किंगडम जे आहेत त्याचं नाव आहे ह्याच फक्त, दॅट किंगडम इज कॉल्ड ॲज द किंगडम 2. आपण किंगडमला के घेऊ आणि 2 म्हणूया, आणि त्याचं नाव आहे प्रोटिस्टा. किंगडम प्रोटिस्टा. एक पेशीय सजीवांमध्ये एकच पेशी असलेले सजीव हे मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस असल्यामुळे त्यांना किंगडम 2 मध्ये टाकलेलं आहे, त्यांना प्रोटिस्टा म्हटलं आहे. हे पण युनिसेल्युलरच आहे यासारखे, पण यांना मेम्ब्रेन नाही आहे किंगडम 1, आणि त्यामुळे यांना मोनेरा म्हटलेलं आहे. दे आर कॉल्ड एज द मोनेरा. विदाउट न्यूक्लियर कवर मोनेरा, विथ न्यूक्लियर कवर प्रोटिस्टा. आणि आता मल्टीसेल्युलर हे 3 किंगडम मध्ये विभागले आहेत. तर मल्टीसेल्युलर आपण 3 किंगडम मध्ये घेऊया त्याला. थोडं वर घेते हे K2 किंगडम 2, आणि हे आहे प्रोटिस्टा. आणि आता आपण याच्या 3 भागात डिवाइड करूया. फर्स्ट, देन सेकंड आणि थर्ड. यामध्ये आपण अशा प्रकारे जॉईनिंग करूया. ओके. तर आता ही जी आली आहे K3, तर बहुपेशीय सजीव मल्टीसेल्युलर जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्या खूप जास्त पेशी असतात. त्यापैकी जे किंगडम त्यांनी घेतलं आहे फंगाय, त्याला आपण म्हणायचं किंगडम फंगाय. बुरशीची फॅमिली फंगाय, फंगस एक वचन फंगस आणि एक वचन फंगाय. नंतर कोणी फंजाय पण म्हणतात त्याला, फंजाय. देन चौथं किंगडम घेतलं आहे 1, 2, 3, 4, किंगडम 4, त्याला म्हटलंय प्लॅन्टी, सर्व प्रकारचे प्लॅन्ट्स. नंतर किंगडम 5, यामध्ये सर्व प्रकारचे ॲनिमल्स, त्याला म्हणतात ॲनिमॅलिया. अशा प्रकारे 5 किंगडम मध्ये क्लासिफिकेशन ऑर्गॅनिझमचं आपण केलेलं आहे. आता आपण जे पाहिलं आपण मोनेरा वगैरे, तर आपण याचे स्पेशल कॅरेक्टर्स शिकूया. मोनेरा म्हणजे काय हे फक्त क्लासिफिकेशन करून पाहिलं, पण आता मोनेराचे कॅरेक्टर बघूया आपण, प्रोटिस्टाचे कॅरेक्टर बघूया आपण, फंजायचे कॅरेक्टर बघूया. ओके. तर आपण याच्याबद्दल आता माहिती मिळू. समजा तुम्हाला आता हे. देन नेक्स्ट, तुम्ही तुमच्या नोटबुकला हे क्लासिफिकेशन लिहू शकता व्यवस्थित. तर आपण याचे स्पेशल कॅरेक्टर्स बघूया. तर कॅरेक्टरिस्टिक्स, एक्झाम्पल्स आपण छान आखणी करून लिहू. त्यांचे कॅरेक्टरिस्टिक बघूया. मोनेराचं
तर जो आपण शिकलोय क्लासिफिकेशन तो भाग. फर्स्ट आहे दॅट इज द मोनेरा. फर्स्ट किंगडम लिहायचं इथं. नंतर आपण त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, नंतर आपण याचं एक्झाम्पल्स बघूया. कोणते कोणते एक्झाम्पल्स आहेत. तर किंगडम पहिला आता जे शिकलो आपण त्यामधला पहिला किंगडम मोनेरा. कॅरेक्टर सगळ्यांचे गुणधर्म, ते कसे दिसतात वगैरे, काय त्यांच्यात काय स्पेशालिटी आहे. तर हे सर्व ऑल आर युनिसेल्युलर. हे काय सगळे आत्ताच पाहिलं आपण, ते सर्व एक पेशीय सजीव आहेत. ते एकतर ऑटोट्रॉपिक आहेत, ऑटोट्रॉपिक और हेटेरोट्रॉपिक. हेटेरोट्रॉपिक ते एक पेशीय सजीव आहेत, ते स्वयंपोषी आहेत, ते परपोषी पण आहेत. नंतर यांच्यामध्ये असणारे प्रोकॅरियोटिक सेल स्ट्रक्चर, त्यांच्यामध्ये सेल स्ट्रक्चर कसं असतं, ते प्रोकॅरियोटिक असतं. प्रोकॅरियोटिक ज्यामध्ये न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम हे यांच्यामध्ये कोणतंही कव्हर नसतं, डिस्टिंक्ट नसतं. म्हणजे देयर इज नो डिस्टिंक्ट न्यूक्लियस अँड द सेल ऑर्गनेल्स. म्हणजे न्यूक्लियस दिसत नाही, तिथले सेल ऑर्गनेल्स, गॉल्गी कॉम्प्लेक्स आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे, तर यांच्यामध्ये सगळं मिक्सिंग झालेलं. सायटोप्लाझम मधले असलेले जे ऑर्गनेल्स आहेत, छोटे छोटे ऑर्गनेल्स सेलमध्ये असल्याने हे, आणि न्यूक्लियस जे आहे हे सगळं डिस्टिंक्ट सेपरेट नाही आहे, सगळे मिक्स झालेले असतात सगळं आतमध्ये सगळं. तर त्यामुळे हे जे आहेत हे कसे आहेत, प्रोकॅरियोटिक. त्यातले एक्झाम्पल्स आपण बघूया. बॅक्टेरिया हा प्रकार आहे, दॅट इज बॅक्टेरिया क्लॉस्ट्रिडियम. बॅक्टेरियांचे प्रकार बघा. बॅक्टेरिया, आणि तुमच्या पुस्तकात तेच आपण एक्झाम्पल बघूया. हा बघा दिसतोय बॅक्टेरिया क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी. त्याचं नाव आहे क्लॉस्ट्रिडियम. क्लॉस्ट्रिडियमचं सी कॅपिटल, जसं की आडनाव आहे समजायचं, आडनाव पहिले लिहायचं. क्लॉस्ट्रिडियम ही त्याची फॅमिली आहे आणि त्यामधल्या बॅक्टेरियाचं नाव आहे टिटॅनी. टिटॅनी, क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी. नंतर आहे पुढचा व्हिब्रिओ कॉलरी. व्हिब्रिओ कॉलेरी. नंतर आहे हा व्हिब्रिओ कॉलेरी, व्ही कॅपिटल कॉलेरी स्मॉल. तिसरा आहे स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी. स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी, ज्यामुळे आपल्याला न्यूमोनिया होतो, अशा प्रकारचा बॅक्टेरिया स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी. बघा स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी कसा दिसतोय. क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी असा एक टॉर्च सारखा किंवा एखादा भिंगासारखा दिसतोय. व्हिब्रिओ कॉलरी बघा कशा प्रकारे ते असतात. हा व्हिब्रिओ कॉलरी आहे. तर हा आहे ट्रेपोनेमा पॅलिडियम. नंतर आहे लेजिओनेला न्यूमोनी. तर अशा प्रकारचे हे बॅक्टेरिया बघा. हा आहे साल्मोनेला टायफी. हा दिसतोय असा, ज्याला खूप फ्लॅजिल्ला आहेत, कॅप्सूल सारखा दिसतो वर, त्याला असे फ्लॅजिल्ला आहेत, त्याला म्हणतात साल्मोनेला टायफी. साल्मोनेला आणि टायफीचा टी स्मॉल. तर हे जे बॅक्टेरिया आहेत ह्याने आपल्याला टायफॉइड होतो, हा एक बॅक्टेरिया आहे. देन क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम, हा जो बॅक्टेरिया दिसतो आपल्याला, क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम. तर हे सर्व बॅक्टेरिया, हा एक आहे स्टॅफिलोकोकस ऑरस. काही यामधले उपयुक्तही असतील, पण जनरली दे आर द दॅट इज कॉझिंग द डिसीजेस जनरली.
स्टॅफिलोकोकस स्टॅफिलोकोकस ऑरस AUREUS स्टॅफिलोकोकस ऑरस. तर हे सर्व बॅक्टेरिया जे आहेत ते मोनेरा या किंगडममध्ये येतात, ज्यांच्यामध्ये त्यांना काय नाही आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाहीत. अशा प्रकारचे असणारे बघा तुम्हाला दिसतं यांच्यामध्ये. हा एक बॅक्टेरिया बघितला, सगळं मिक्स, याचा आकार लांब आहे. तर प्रत्येक वेळी सेल ही अशी राऊंडच असणार नाही, सेलचा आकार कसाही राहू शकतो, हा असा लांब आकाराचा राहू शकतो. कोणत्याही प्रकारचे बॅक्टेरियाचे शेप बदलू शकतात. तर अशा प्रकारे असणारे ज्यांच्यामध्ये सगळं मिक्स झालेलं असतं मटेरियल. पुढचं आहे नेक्स्ट, दॅट इज द सेकंड इज द प्रोटिस्टा. आता प्रोटिस्टा फॅमिली आपण बघूया. सेकंड किंगडम म्हणजे असं लक्षात ठेवायचं. Second is the protista. This one, and this is the second protista. तर यामध्ये असणारे ऑर्गॅनिझम, त्यांची काय स्पेशालिटी आहे, कॅरेक्टर्स काय त्यांच्यामध्ये बघूया. या प्रकारचे ऑर्गॅन दिसायला कसे दिसतात, तर ते आहे युनिसेल्युलर. परत युनिसेल्युलर. देन त्यांच्यामध्ये सेलमध्ये काय असतं, दॅट इज न्यूक्लियस एनक्लोज्ड इन न्यूक्लिअर मेम्ब्रेन. म्हणजे यांच्यामध्ये न्यूक्लियस आहे आणि ते मेम्ब्रेन मध्ये. इथे कसं न्यूक्लियस नाहीच आहे आणि सगळं फक्त एक मटेरियल आहे, जेनेटिक मटेरियल आहे, DNA आहे, पण त्या DNA ला कवर नाही. इथे यामध्ये असणारे जे प्रोटिस्टा ही फॅमिली आहे, यांच्यामध्ये असणारे जे असतात ते अशा प्रकारे, आणि त्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे मध्ये, आणि त्याच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हणजे आतमध्ये सगळं जेनेटिक मटेरियल DNA, त्यापासून अनेक सजीव तयार होतात. ते DNA भोवती काय कवर आहे. एनक्लोज म्हणजे आतमध्ये आहेत, म्हणजे न्यूक्लियस एनक्लोज म्हणजे आतमध्ये आले. न्यूक्लियस कशाच्या आतमध्ये आले, इन न्यूक्लिअर मेम्ब्रेन. हे मेम्ब्रेन म्हणजे कवरच्या आतमध्ये न्यूक्लियस आहे. ओके, आता यांच्यामध्ये असणारे एक्झाम्पल आपण बघूया. तुमच्या टेक्स्ट बुक मधलेच आहेत. दॅट इज द व्हॉल्वॉक्स. बघा दिसतोय हा व्हॉल्वॉक्स. एक्झाम्पल व्हॉल्वॉक्स. नंतर पॅरामेशियम. बघा पॅरामेशियमचा आकार कसा आहे, चप्पल जशी असते तशी पॅरामेशियम. नंतर अमिबा हा एक प्रकार आहे, ज्याला शेप सतत बदलतो, जो आपला शेप सतत बदलतोय, तर तो आहे अमिबा. त्याला शेप नाही रेग्युलर, अमिबा. आणि एक आहे हा बघा युग्लिना. आता तुम्ही हे ऑब्झर्व करा, तुम्हाला दिसेल या सेलमध्ये हे बघा न्यूक्लियस आहे, दिसते, त्याच्या भोवती न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे. हे बघा अमिबा, यांच्यामध्ये पण असं सेल जे आहेत मध्ये न्यूक्लियस, त्याच्या भोवती न्यूक्लिअर मेम्ब्रेन. इथे जो युग्लिना आहे मध्यभागी, त्याच्या भोवती न्यूक्लिअर मेम्ब्रेन भोवती न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे. आणि इथे हा जो आहे न्यूक्लियस, त्याच्या भोवती न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे. तसं तुम्हाला इथे दिसलं नाहीये. म्हणजे हे प्रोटिस्टा आणि हे आहे दॅट इज, दीज आर द मोनेरास अँड दीज आर द प्रोटिस्टा. ओके, आता आपण बघूया थर्ड, दॅट इज द फंगाय. बुरशी हा एक प्रकार जो आहे. आता आपण बघूया तिसरा नंबरचा, थर्ड. आणि तो आहे फंगाय. फंगाई या प्रकारात आपण जाऊया. नॉन ग्रीन. आता फंगस कशी असते सगळ्यांनी पाहिले, जी पोळी वगैरे एखाद्या वेळेस आपली पोळी राहून जाते पातेल्यामध्ये, जी आपण लक्षात नाही येत, आणि जर पाहिली आपण ठेवलेली आहे आणि उघडलं ते,
जो डबा आहे पोळ्यांचा तर त्याच्यावर आपल्याला बुरशी दिसेल. किंवा ब्रेड जो आहे, एखादा ब्रेड घ्यायचा आणि तो ओपन ठेवून द्यायचा 1-2 दिवस, ओलसर ब्रेड. त्यावर जे येईल ना व्हाईट धागे, त्याला काय म्हणतात बुरशी, त्याला फंगस म्हणजे काय तर बुरशी हा प्रकार कसा असतो. ही देखील एक मोठं किंगडम आहे, एक राज्य आहे. तर ही बुरशी तुम्ही पाहिली आहे कोणत्या कलरची असते, व्हाईट, त्याला म्हणतात नॉन ग्रीन. तर बुरशी ही कशी असते, नॉन ग्रीन, हिरवी नसलेली. ती युकॅरियोटिक आहे, म्हणजे यांच्यामध्ये पण काय न्यूक्लियस भोवती कवर आहे. बघा हे न्यूक्लियस आहे आणि याच्या भोवती कवर. तर ही युकॅरियोटिक, न्यूक्लियस भोवती कवर म्हणजे ही युकॅरियोटिक सेल आहे. कॅरियोटिक. देन दे आर द, आता हे माहिती आहे कशा जगतात आहे बुरशी, त्याला स्वतःचं अन्न करता येत नाही कारण ते ग्रीन कलरचे नाही आहेत. म्हणून ही जी असतात ही हेटेरोट्रॉपिक आहे, म्हणजे स्वतःचं अन्न हिला करता येत नाही तयार. नॉन ग्रीन आहे तर हेटेरोट्रॉफिक म्हणजेच काय आहे ती परपोषी. ब्रेडवर जगते ना, ओलसर ब्रेड, पोळी. देन पुढचं आहे सॅप्रोफाइट्स. ती मृतांवर पण जगते, मृत सजीव, मरून पडलेले सजीव असतात त्याच्यावर पण यांची वाढ होते. तर ती सॅप्रोफाइट पण आहे. सॅप्रो. देन सॅप्रोफाइट्स, सॅप्रोट्रॉप्स पण म्हणतात त्याला, प्रोट्रॉपिक्स. सॅप्रोट्रॉपिक्स म्हणजेच काय ते मृतोपजीवी. मृतांवर पण जगतात, जे कुसके नासके अन्न असतात त्याच्यावर पण जगतात ते. नंतर त्यांच्यामध्ये सुडोपोडिया, खोटे पाय, म्हणजे सुडोपोडिया जे असतात. नेक्स्ट आहे त्यांच्यामध्ये डिकेइंग मॅटरवर जगतात ते, डिकेइंग मॅटर. नंतर आहे कॉम्प्लेक्स. त्यांची जी सेल वॉल आहे, ही सेल वॉल ही शुगरनी बनलेली आहे. कॉम्प्लेक्स शुगर, एक प्रकारची जी शुगर असते आपल्या बॉडीमध्ये आपण खातो ती नाही, ती वेगळी असते बॉडीमध्ये असणारी सेलमध्ये, ती कॉम्प्लेक्स असते. म्हणजे ही जी सेल वॉल आहे ही कॉम्प्लेक्स शुगरनी त्यांची बनलेली असते. तर त्यांची सेल वॉल इट इज मेड बाय द कॉम्प्लेक्स शुगर. सेल वॉल मेड बाय द कॉम्प्लेक्स शुगर. देन आणि त्या कॉम्प्लेक्स शुगरला नाव आहे, आपण खातो ते साखर नाही, ते सांगितलं मी आता. तर त्या सेल वॉलमध्ये असणारी कॉम्प्लेक्स शुगर त्याला कायटीन म्हणतात, CHITIN. तर ही बनली असते कायटीन, त्याला नाव देऊ आपण कायटीन. चिटीन म्हणायचं नाही, कायटीन. नंतर थ्रेड लाईक बॉडी विथ मेनी न्यूक्लियाय. त्यांची जी बॉडी आहे ती थ्रेड लाईक पण राहू शकते. हो, पाहिले तुम्ही बुरशी जरा जवळून ऑब्झर्व करा एखाद्या वेळेस, त्यांची बॉडी पूर्ण थ्रेड सारखी असते, पूर्ण दोरे व्हाईट कलरचे दोरे वाटतात. त्यांची बॉडी थ्रेड लाईक असते, थ्रेड लाईक. ठीक आहे, तर थ्रेड लाईक असते आणि त्यामध्ये खूप न्यूक्लियस असतात. म्हणजे एकच न्यूक्लियस असतो तर त्यामध्ये खूप सारे न्यूक्लियस राहू शकतात. बॉडी थ्रेड लाईक आणि सो मेनी न्यूक्लियाय, मेनी न्यूक्लियाय. तर न्यूक्लियाय म्हणजे केंद्र, बहुकेंद्रीय असतं, एकच केंद्र नसतं तर खूप जास्त केंद्र की त्याच्यात असतात. तर यामध्ये असणारे आपण बघूया, जे आपण खातो बघा, काही फंगस हे उपयोगी आहे, आपण ते यूज करतो, खातो. आणि तो फंगस म्हणजे काय, दॅट इज द बेकर्स ईस्ट. बेकर्स ईस्ट हा एक ईस्ट आपण टाकतो ब्रेड तयार करताना, पाव तयार करताना जो टाकतो तो बेकर्स ईस्ट हा देखील फंगस आहे, तो उपयोगी फंगस आहे. नंतर आहे ॲस्परजिलस. ॲस्परजिलस हा एक फंगस आहे.
हा पण फंगस आहे, ही पण बुरशी आहे, ही पण बुरशी आहे. आणि जी आस्परजिलस आहे ती मक्यावर वाढणारी बुरशी आहे. ऑन कॉर्न, कॉर्न म्हणजे मका, मक्यावर वाढणारी जी बुरशी असते त्याला ॲस्परजिलस म्हणतात. ही बुरशी काही चांगली नसते, ती मक्याला पूर्ण खराब करून टाकते. नंतर पेनिसिलियम, ही एक बुरशीचा प्रकार आहे. पेनिसिलियम, यापासून पेनिसिलिन ही बुरशीचाच प्रकार आहे. फार उपयोगी आहे ही बुरशी. आणि दुसरं आहे मशरूम्स, ज्याला आपण बोली भाषेत आपण म्हणतो कुत्र्याच्या छत्र्या, ज्या चांबड्यावर वाढतात. चांबड्याची चप्पल ओलसर झाली पावसाळ्यामध्ये किंवा पोते जे असतात ते ओलसर झाले, त्यावर बघा व्हाईट व्हाईट अशा छत्र्या येतात, त्याला मशरूम म्हणतात. मशरूम हे उपयोगी पण असतात आणि निरुपयोगी पण असतात, म्हणजे हार्मफुल. उपयोगी मशरूमची भाजी पण करता येते आपल्याला. तर हे मशरूम आणि पेनिसिलियम ही पण बुरशी उपयोगी आहे. ही तर दोन्ही आहे, हार्मफुल आहे आणि युजफुल पण आहे. हार्मफुल आपण तोडायची नाही, बाहेरचं काही चप्पलवर दिसली म्हणून त्याची तोडून घरात आणायची नाही. तर खाण्यायोग्य बुरशी पण असते, त्याला मशरूम म्हणतात. खूप महागडे असतात ते, पण मिळतात ते मोठ्या मोठ्या दुकानांमध्ये. तर मशरूम, तर ही बुरशी आहे. या बुरशीपासून उपयोगी असं एक अँटीबायोटिक तयार होतं, त्याचं नाव आहे पेनिसिलिन. एक अँटीबायोटिक, बायोटिक, त्याला म्हणतात पेनिसिलिन. पेनिसिलियम ही बुरशी एक प्रकारचा अन्न ग्रहण करताना एक प्रकारचा चिकट स्त्राव तोंडातून बाहेर काढते. आणि तो स्त्राव हा एका शास्त्रज्ञाच्या लक्षात आला आणि त्याचा त्यांनी उपयोग करून घेतला. आणि त्याच्यापासून त्यांनी एक रोगप्रतिकारक असं अँटीबायोटिक्स तयार केलं. जसं आपण आपल्याला जर आजारी पडलं तर डॉक्टर आपल्याला काही अँटीबायोटिक्स देऊन देतात, तर त्यापैकी हेही राहू शकतं. 6 प्रकारचे अँटीबायोटिक्स आहेत, त्यापैकी पेनिसिलिन हे पण अँटीबायोटिक आहे, जे की पेनिसिलियम या बुरशीमुळे तयार झालेलं आहे. ओके, आता पुढचा एक प्रकार आहे, दॅट इज क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स, जो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. ओके, थँक्यू स्टुडंट्स.